संघाची नोंदणी झाली आहे का? झाली नसेल तर तो बेकायदेशीर आहे, मग त्याला बंदी घातली पाहिजे. संघ परवानगीशिवाय संचलन कसं काढतो, असे अनेक प्रश्न वंचित बहुजन आघाडीनं उपस्थित केले आहेत. पण यांनी मात्र परवानगी नसताना मोर्चा काढला. मग संघाने परवानगी घ्यायची, संघाने आपलं रजिस्ट्रेशन दाखवायचं. परवानगी नसेल तर संचलन काढायचं नाही. वंचित बहुजन आघाडीने मात्र परवानगी नसताना मोर्चा काढायचा. म्हणजे संघाला वेगळा मापदंड आणि स्वतःला वेगळा मापदंड. हे कसं काय? संघाला संचलनाला परवानगी दिली नाही तर संघ न्यायालयात गेला, न्यायालयानं परवानगी द्यायला लावली. हे का नाही गेले न्यायालयात? परवानगी का नाही मिळवली? मग संघाला आणि स्वतःला वेगळे वेगळे मापदंड का लावतात? संघाने अलीकडे मराठवाड्यात आलेल्या पुरामध्ये भरपूर सहाय्य केलं पूरग्रस्तांना. वंचित बहुजन आघाडीने काही सहाय्य केलं का? नुसतीच आपली आरडाओरडा करत फिरतात?